सकाळचा छान थंड वातावरण आणि असे वाफळते गरमागरम कांदा पोहे. तर पोहे तर आपण नेहमीच बनवतो, त्यात काय वेगळं. तर आज जरा मी एकदम वेगळ्या पद्धतीने आणि मऊ आणि टेस्टी असे कांदा पोहे कसे बनवायचे ते करणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कांदा पोहे बनवले, तर जे कांदा पोहे खात नाहीत तर ते पण आवडीने एक डिश सांगून 2-2 डिश घेऊन खाणार इतके जबरदस्त होतात. तर चला, इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. इथे मी आज 4 माणसांसाठी कांदा पोहे बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी पोहे घेतलेत. तुम्हाला किती बनवायचे तुम्ही तुमच्या अंदाजाने पोहे घेऊ शकता. आणि ते असे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे, म्हणजे जे काही. आणि चाळून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुवून त्यांना निथळत ठेवून द्यायचे, कारण आपण बाकीचं साहित्य कट करेपर्यंत ते निथळून जाणार. तर इथे मी कांदा पोहे बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडीशी अर्धा मूठ इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मी आता मिरची छान बारीक कट करून घेतेय आणि कांदा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा नेहमी आपण भाजीला जसा वापरतो त्या पद्धतीनेच कांदा कट करायचा आहे. तर कट करून झालाय. मी कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. आणि एका साईडला गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 पळी इतकं तेल टाकून घेतेय. आणि तेल गरम झाला की लगेचच त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलीये. मोहरी छान तडतडली का लगेचच आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहोत आणि जिऱ्यालाही छान तडतडून देणार. थोडासा कढीपत्ता आणि 1 ते 2 चिमटी इतकं हिंग. आणि हिंग हे सगळं छान झालं की लगेचच आपण मिरची टाकून घेणार. मिरची कांदा टाकून घेणार आहोत. आणि अशी ह्या फोडणीचा सुगंध तर खूप छान येतोय. तुम्ही पण असेच बनवता का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि कांदा आपल्याला गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा आहे. तर लगेचच मी इथे छोटी वाटी येते अर्धा वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. मी शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत आणि मग टाकलेले आहेत. 1 चमचा हळद आणि छोटा चमचा आहे धनेपूड 1 चमचाभर. आणि लगेचच आपण हे जे निथळत ठेवलेले पोहे होते छान मऊ झालेले आहेत, ते आता आपण ह्या याच्यामध्ये टाकून घेणार. आणि आणि पोहे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण याच पद्धतीने बनवता का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथपर्यंत तुम्ही जर माझी रेसिपी बघितली आहे तर लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा आणि आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी इथे कोथिंबीरची कट केलेली त्यातली अर्धी कोथिंबीर मी आता टाकतेय आणि अर्धी नंतरसाठी सजावटीसाठी मी थोडीशी ठेवून दिलेली आहे. आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन आपण 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून द्यायचं. कारण पोहे बनवायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 10 मिनिटात कांदा पोहे बनून तयार होतात. तर तुम्ही असे कांदा पोहे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. आणि ज्या लोकांना कांदा पोहे आवडत नाही, या पद्धतीने केले तर नक्कीच ते 1 डिश सांगून 2-2 डिश घेऊन खाणार. इतके जबरदस्त होतात. तर इथे 5 मिनिटं झाली आहेत आणि आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर चला, मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण लगेचच प्लेटमध्ये कांदा पोहे घेऊया. तर तुम्ही सकाळच्या अशा थंड वातावरणामध्ये असे गरमागरम वाफळते कांदा पोहे तुम्ही पाहू शकता. मध्ये वरतून तुम्ही ओला किंवा सुक्या खोबऱ्याचा किस पण टाकू शकता. कांदा पोहे बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, पण या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे मी कांदा पोहे घेतलेले आहेत. आता मी तिथे लिंबू पिळून घेतेय. तुम्हाला जर लिंबू आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची आणि तुमच्याकडे जर बारीक शेव असेल तर ती पण तुम्ही टाकून घेऊ शकता. माझ्याकडची संपलेली आहे. तर हे सगळं मिक्स करून मस्त थंड वातावरणात असे गरमागरम टेस्टी पोहे खायचे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.
आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.